नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरड या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य असं हिंदू हृदय सम्राट केसरी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसे, हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? सचिन चव्हाण. आपण या मैदानाचे आयोजक आहात का? हा. बरं दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान किती तारखेला आहे आणि कशानिमित्त या मैदानाचं आयोजन करण्यात आले? हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व शरद कणशी साहेब संपर्क प्रमुख सातारा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेलं आहे. 28 तारखेला येईल, 28 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता चालू होईल मैदान. बरं, मैदानाचं एक्झॅक्ट ठिकाण काय? ह्या फाटीला नाव काय? ह्या फाटीला तसं बघायला गेलं तर बरड पेट्रोल पंप नजीक पुनर्वसन अशी फाटे. बरं, आणि आता मैदानाचं स्वरूप काय असणार आहे? आदत आहे का ओपन आहे? हे मैदानी आदत, एक बैल एक आदत मैदान. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगी झालेली आहे. परवानगी उद्या दुपारपर्यंत मिळून जाईल. बरं, आणि संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं फाटीची पाहणी करण्यात आली का? हो, पाहणी करून झाली सर. बरं, आता मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 1 लाख, दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 71,000, तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 51,000, चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 31,000, पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 21,000, 6वा 15 आणि 7वा 10,000 रुपये. बरं, आणि प्रवेश फी किती असणार आहे? 750 रुपये. दादा, आम्ही पाहतो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी, म्हणजे सगळ्याच ठिकाणी प्रवेश फी ही बक्षिसाच्या 1% असते प्रथम बक्षिसाचं. तर तुम्ही 750 रुपये का ठेवली? हे एवढी कमी ठेवण्यामागचं कारण काय? तर ही प्रवेश फी कमी ठेवायचं कारण आमचे मित्र बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आपले फलटण तालुक्याचे सरांचं आमचं बोलणं झालं. सर म्हणलं आपण हे मैदान सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी हे मैदान आपण ठेवूया, म्हणून त्याची प्रवेश फी आपण 750 रुपये केली. बरं, कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय? आतापर्यंत फोन किती आले आणि किती गाड्यांची नोंद झाली? आतापर्यंत 30 गाड्यांची नोंद झालेली आहे. आज कालपासूनच नोंद चालू झाली आणि फोन येतात भरपूर. बरं, आणि क्वार्टर फायनलला काय बक्षीस आहेत की नाही? क्वार्टर फायनलचं काय विषय नव्हता, पण बैलगाडी संघटनेचे आम्हाला बोलणं झालं, आमची चर्चा झाली. तर त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही क्वार्टर फायनल घेतलेलं आहे. प्रत्येक क्वार्टर फायनल 2,000 रुपये बक्षीस द्यायचं ठरलेलं आहे. बरं, किती? 59 बक्षीस असणार? 59 बक्षीस असतं. बरं, ह्या बक्षिसांच्या व्यतिरिक्त काय सन्मान चिन्ह, ढाली वगैरे आहेत का? ढाल आहेत की? ढाल आहेत. बघा मित्रांनो, आयोजकांनी सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार तर केला आहे. फक्त 750 रुपये प्रवेश फी ठेवली, आदतचं मैदान घेतलं आहे, आणि ती पण तुम्हाला माहिती आहे फलटण तालुक्यातली एक नामांकित फाटी, पुनर्वसनची जी फाटी आहे पेट्रोल पंपा शेजारची, त्या फाटीवरती हे मैदान घेतले. त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर यांनी विनंती केली आयोजकांना की तुम्ही एवढं सुंदर मैदान घेताय, प्रवेश फी पण कमी ठेवली, मात्र आता कुठेतरी सेमीफायनलला 2 नंबरला उतरणाऱ्या गाडीला न्याय द्या. त्या बैलगाडी मालकांना पण कुठंतरी त्यांच्या अंगावरती गुलाल पडावा आणि त्यांचा पण विचार करा, म्हणून आयोजकांनी ताबडतोब निर्णय घेतला की आम्ही प्रत्येकी 2-2 हजार रुपये देत आहोत. असे एकूण 14,000 रुपयांचं बक्षीस असणार आहे. 1 ते 7 क्वार्टर फायनलला उतरणाऱ्या बैलगाडी मालकांना ते देणार आहेत 2,000 रुपये गाडीला. तर अतिशय सुंदर निर्णय घेतलेला आहे दादा, त्याबद्दल तुमचा आभार. त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल. हो, त्यांच्या नियमानुसार. या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे? कमिटीच, तालुका कमिटी म्हणून. बरं, आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भात? मी सर्व बैलगाडा मालकांना एक विनंती करतो, हे मैदान हे आपलं सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं आहे, तर सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. बरं, आणि मैदानाचे लॉट कधी काढले जातील? लॉट 27 तारखेला काढली जाते. किती वाजता? संध्याकाळी काढली जाते. संध्याकाळी. बरं, चालते. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक आणि फलटण तालुक्यातील प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट किशोरभाऊ शिंदे. किशोरभाऊ, नमस्ते. नमस्कार. मागच्या वर्षी सुद्धा सुंदर असं मैदान तुम्ही ह्या परिसरामध्ये संपन्न पार पाडलं होतं. यावेळेस कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आले या मैदानाचं? या मैदानाचं नियोजन बघितलं असता आपण फाट्यात तर पूर्ण तयारी झालेली आहे. मैदानाची नोंद सुद्धा चालू झालेली आहे. छोटे मोठे खडे वगैरे सुद्धा आपण मैदानात ठेवले नाहीत. मैदान एकदम व्यवस्थित
तयार केलेलं आहे. बरं, आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मैदानाचं रान कटनाचं आहे. मैदानाचा एकूण मैदानामध्ये फाट्या किती आहेत? एकूण मैदानामध्ये 10 फाट्या आहेत. फाटीच्या आतमधलं अंतर किती ठेवण्यात आलंय? फाटीच्या आतातलं अंतर 14 फूट ठेवण्यात आलेलं आहे. आता आदतचं मैदान तुम्ही घेताय त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? पल्ला आपण 820 फूट ठेवलेला आहे. परफेक्ट टेपने मोजलेला आहे. परफेक्ट मोजलेला आहे. खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट आरामशीर थांबू शकतात एवढी जागा निकाल आहे. रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? जवळपास 1000 फूट थांबायला जागा केली. ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या ठिकाणी मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असेल? एकूण जवळपास 100% बॅरिकेड असणार आहे मैदानाला. बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे. हो आहे ना पट्टी. तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच म्हणून दानावडे बापू काम पाहणार मग या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? आहे. सदर मैदानाचं समालोचन प्रताप तात्या झांजुर्णे, विकास जगदाळे सर, तसेच आनंद पवार सर आणि प्रवीण घाटे हे समालोचक काम पाहणार आहेत. बरं, आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवरून होणार आहे? STC लाईव्हवरती लाईव्ह प्रक्षेपण मैदानाचा ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे का? ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर सुद्धा लावलेले आहेत. त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत. उपस्थित राहणार आहेत. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय का? असं काही नाही मैदानाच्या या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत, ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती लावून त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल. हा केला जाईल पूर्ण. या मैदानामध्ये बैलांना कोणतीही दुखापत, इजा होणार नाही याची सगळी खबरदारी घेतली जाईल का? 100% सगळी खबरदारी घेतली जाईल. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मी सदर मैदान हे ह्या पाठीवरचं बंदीनंतरचं 8वं मैदान आहे. आम्ही पाठीमागच्या वर्षी यशस्वीरित्या इथं पारदर्शक मैदान केलेलं आहे. तसंच मैदान यावेळी सुद्धा सकाळी 8 वाजता चालू होईल. तसेच स्वच्छ सूर्यप्रकाशात 5 वाजेपर्यंत आपल्याला फायनल करायचं आहे. मी तमाम बैलगाडी मालकांना, चालकांना आणि बैलगाडी शौकीनांना पण आवाहन करतो की लवकरात लवकर नोंद करून आम्हाला आयोजक कमिटीला सहकार्य करावे. तसेच एक वेगळं आणि विशेष आकर्षक काहीतरी प्रेक्षकांसाठी म्हणून आपण ह्या मैदानात एक छोटासा लकी ड्रॉ ठेवलेला आहे. त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण काय केलं आहे की 10 रुपयामध्ये प्रेक्षकांना, बैलगाडी मालक, चालक सर्वांना कुपन ठेवलेलं आहे. मैदान सुरू झाल्यापासून ते सेमीफायनल होईपर्यंत आपण ते कुपन देणार आहे प्रत्येक व्यक्तीला 10 रुपयामध्ये, आणि त्या कुपनचा लकी ड्रॉ काढला जाणार आहे. बक्षीस काय त्या लकी ड्रॉला? पहिलं बक्षीस LED TV दिला जाईल. अंदाजे किंमत किती त्याची? एक 35-40 हजाराचा असेल. दुसरं बक्षीस एक फ्रीज देतोय आपण, आणि तिसरे 3 बक्षीस कूलर देतोय. बघा मित्रांनो, आयोजकांनी सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार पण केलेला आहे. त्याचबरोबर या मैदानात जे सहभागी होणार आहेत त्यांचा सुद्धा कुठेतरी एक विचार केलेला आहे. आणि एकूण साधारणतः कधीपर्यंत निकाल लागेल त्या लकी ड्रॉचा? सेमीफायनल झाले की आपण लकी ड्रॉ काढणार आहे प्रेक्षकांच्या समोर, आणि तिथंच लगेच बक्षीस वाटप पण आहे. बक्षीस वाटप पण आहे, म्हणजे ह्या मैदानामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्यांना इथं बक्षीस जिंकण्याची संधी आहे. 10 रुपयात आपलं नशीब आजवण्याची संधी आहे प्रेक्षकांना सर्व. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष, प्रसिद्ध बैलगाडी मालक रोहित यादव सर. रोहित सर, नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, पुन्हा एकदा जी बरडची पुनर्वसनाची फाटी आहे, जी महाराष्ट्रामध्ये एक टॉपची फाटी म्हणून गणली जाते, त्या फाटीवरती भव्य दिव्य असं हिंदू हृदय सम्राट केसरी हे आदतचं मैदान दिनांक 28 फेब्रुवारी रोजी संपन्न होतं आहे. आयोजकांनी सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार केला आहे, प्रेक्षकांचा विचार केला आहे. अतिशय सुंदर असं नियोजन केलं आहे. हे मैदान 28 फेब्रुवारीला संपन्न होणार. काय सांगाल याच्याविषयी? आयोजकांनी या मैदानाच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम घेतलेला आहे. या मैदानामध्ये बैलगाडी मालकांना तर बक्षिसाची संधी आहे, तसेच प्रेक्षकांचाही विचार केला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, ह्या गोष्टीचा विचार करून मैदाना दिवशी रक्तदान शिबिरही आयोजित केलेलं आहे, आणि रक्तदान करणाऱ्यासाठी त्यांच्यासाठी बी त्या पद्धतीने गिफ्ट ठेवण्यात आलेले आहेत. आज तुम्ही मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीनं आयोजकांनी मैदानाची तयारी केली? आता हे मैदान तर सर्वांना माहीत आहे, बंदीनंतर जवळजवळ 7 ते 8 मैदानं या मैदानावर झाले आहेत. आता या मैदानाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या मैदानावरती प्रत्येक वेळी नवीनच चेहरे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळं नवीन जे बैलगाडी मालक आहेत त्यांना एक या मैदानाचा सुवर्ण संधी आहे. नियम अटी कशा असतील हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल का? 100% फलटण तालुक्यातील सर्व मैदानं
महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीप्रमाणे चालतात. त्याचप्रमाणे फलटण तालुक्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टीचे पाबंदी घालण्यात आलेल्या आहेत. त्या म्हणजे काय तर समालोचकांना पैसे पुकारण्यास बंदी आहे. आणि दुसरी गोष्ट की आता फलटण तालुका कमिटीने एक निर्णय घेतला. शिंदेवाडी येथं एक बोगस मैदान झालं होतं, एक 10 ते 12 गाड्यांचं, म्हणजे मैदान म्हणता येणार नाही पण ते बोगसरित्या तिथं गाड्या पळवण्यात आल्या होत्या. तर त्या गाडी पळणाऱ्या बैलांवरती आणि त्या मैदानातील चालकांवरती आपण 1 मार्चपर्यंत बंदी घातलेली आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. बरं, त्याचबरोबर या मैदानातला पहिला नियम बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो अवयव पुढं असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? आणि चालकावरती काय कारवाई केली जाईल? 100% गाडी बाद दिली जाईल आणि चालकावरती फलटण तालुक्यामध्ये 1 महिन्याची बंदी घालण्यात. एका वेळेस किती गट खाली जातील? साधारण 5 ते 7 गट सोडण्यात येतील. बरं, इतर कुठलं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती कालावधी असेल? जेवढे गट असतील तेवढ्याच गटाचं आपल्याला ऑब्जेक्शनला वेळ राहील. त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस मिळेल का? फायनलच्या गाडीवरती कोणत्याही चालकाने गैरकृत्य जर केलं तर त्या गाडीला बक्षीस दिलं जाणार नाही. त्याचबरोबर डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल? जोपर्यंत सेमीचे लॉट निघत नाहीत तोपर्यंत वेळ राहील. एकदा सेमीच्या लॉट निघाले आणि गाड्या खाली गेल्यानंतर मग त्याचा विचार केला जाणार. जे ऑब्जेक्शन घेणारी व्यक्ती आहे डबल बैलाच्या संदर्भात त्याला काय नियमावली असेल? पुरावा कोणतंही ऑब्जेक्शन असेल तर ते पुरावा सादर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे आदतचं मैदान आहे, त्यामुळे आदतच्या दाताच्या संदर्भात जर काय ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? आता दाताच्या बाबतीचं आपण जे नंबर टेकर आहेत ते दात पाहूनच नंबर टाकणार आहेत. आणि दुसरी गोष्ट जर दाताबाबत कोणाची जर शंका असेल की माझा मैदानात आल्यानंतर दात पडण्याची शक्यता आहे किंवा तर तशी जर शंका असेल तर त्यांनी मैदान सुरू व्हायच्या अगोदर इथं लाईव्हमध्ये बाबा ते आपल्या खोंडाचे दात दाखवणं गरजेचं आहे. बरं, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी तिथं कशा पद्धतीची नियमावली असेल? अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य नियमावलीप्रमाणे जर सुट्टीच्या पट्टीच्या पुढं जर पाय असेल तर ते चालकात म्हणजे बैलाचा किंवा सुट्टी मेकरचा जर पट्टीच्या पुढे पाय असेल तर ती गाडी बाद देण्यात येईल. गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? पुढे चाल देण्यात येईल. सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? दोघांमध्ये संगनमत करावे लागेल. जर संगनमत नाही झाले तर चिठ्ठ्या टाकण्यात येतील. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल? आदतचं मैदान आहे, लॉबी टचचा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे असेल. लॉबी टचला निकाल आहे परंतु बैलाचा पाय किंवा चाक दुसऱ्या तासात गेलं तर त्याला निकाल दिला जाणार नाही. बरं, त्याचबरोबर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात काय आव्हान कराल? ही एक फलटण तालुक्याची नामांकित फाटी आणि या फाटीवरती जे नंदी फायनलला पात्र झालेले आहेत ते उजेडात आलेले आहेत, काय सांगाल त्याच्याविषयी? आता या मैदानामध्ये जे नंदी पडलेले आहेत म्हणजे हे मैदान आहे ना, आता यात्रेचा सीझन चालू होताना इथं मैदानं भरत असतात. तर या मैदानात जे नंदी पळालेले आहेत ते नंदी पुढं अख्ख्या सीझनमध्ये चर्चेत राहिलेले आहेत. तसंच आयोजकांनी एक मैदान उत्कृष्ट पद्धतीने घेतलेलं आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो बक्षीस ठेवल्यानंतर परत क्वार्टर फायनल ठेवल्यानंतर आयोजक 100 रुपये एक्स्ट्रा प्रवेश फी ॲड करत आहेत. परंतु या ठिकाणी असे कोणते कृत्य न करता आयोजकांनी उलट त्याच्यामध्ये प्रवेश फीमध्ये काटछाट केलेली आहे. सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा विचार करून त्यांनी अगदी नाममात्र 750 रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे. सर, अजून या फाटीचं वैशिष्ट्य आहे पावसाळ्यात सुद्धा ह्या फाटीवरती मैदान होतात आणि आता पाहतोय आपण बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर इथं ह्या फाटीचं वैशिष्ट्य काय सांगाल? मागचा सीझन त्याच्या मागचा सीझन कसा झालेला आहे या फाटीवरती? आता सदरचा भाग हा सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्री लगत येतो. तसंच हा थोडासा कमी पाऊस असणारा म्हणजे विशेषतः महाराष्ट्रात कमी पावसाची जी नोंद होते आपण म्हणतो मान तालुक्यात, म्हणजे मान तालुक्यातील ज्या भागाला कमी पावसाची नोंद होते अशा त्या लगतचा हा पट्टा आहे. आणि तसाच पर्जन्याच्या ह्याच्या प्रदेशात हा पट्टा येत असल्यामुळं तुम्ही असं बघितलं असेल की फलटणमध्ये पाऊस चालू असतो. मागच्या वर्षी तर अशा गोष्टी झाल्यात की महाराष्ट्रात तुफान पाऊस चालू आहे आणि त्या दिवशी इथं मैदान पडलेले आहेत. त्यामुळं इथं पावसाबाबत तर शंका उपस्थित करणं थोडंसं चुकीचंच म्हणता येईल. चालतंय. धन्यवाद सर. धन्यवाद.